म्हणणं आहे थोडक्यामध्ये की आज 8 वर्ष झाले आम्ही एक चळवळ चालवतोय. मराठी माणसांनी व्यवसायात यावं, त्यांनी मराठी व्यवसायाने इथपर्यंत टिकून राहावं, त्याच्यासाठी पूर्ण सगळ्यांनी. मी तुम्हाला एक सांगतो, कोणाला 1 रुपयाचं मानधन नाही आहे, कोणी कोणत्या पॉलिटिक्स पार्टीशी जुडलेलं नाही आहे. पॉलिटिक्स पार्टी जरी आमच्याकडे आल्या तरी आम्ही त्यांच्यापासून दूर राहतो. का? कारण की आम्हाला व्यावसायिक एकीकरण करायचं आहे. तुम्ही जर फेसबुकला पाहिलं तर आता 5 लाख संख्या असणारा आपला एक ग्रुप आहे. व्हॉट्सअप साधारणतः 1300+ व्हॉट्सअप ग्रुप आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आपत्कालीन मदतीमध्ये वेळेला आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले आमच्या, आणि पोलिसांना आम्ही वेळेवरती सहकार्य केले जेव्हा जेव्हा गरज लागेल. कोरोना काळामध्ये 3 पोलिसांना आम्ही एमर्जन्सी 10 मिनिटामध्ये प्लाझ्मा असेल, बेड असेल, याच्या ऑफिशियली त्यांच्या नावासकट ग्रुपला पोस्ट आहे की कोणाला आणि कधी मदत केली. एवढं पोलिसांना मित्र मानत असताना जर दुर्दैव सांगतो मी तुम्हाला काय आहे, जर एखाद्या अमराठी पोलिसांनी त्रास दिला असता तर आम्ही समजून घेतलं असतं की बाबा हा मराठी व्यावसायिकांना त्रास देतोय. म्हणजे समजू शकतो की त्याच्या मनामध्ये एक भावना येते. कसं असतं की किती कोणत्याही सेवेमध्ये कार्यरत असेल ना तरी एक स्वतःचं टोन एक ऑटोमॅटिकली तयार होतं की आपल्या माणसांप्रती एक प्रेम. दुर्दैव असं की त्यांना त्रास देणारे 3ही पोलीस अधिकारी हे मराठी आहेत. पवार असेल, खिलारे असेल आणि अजून एक नाव आहे. आणि त्रासच बघा, मी या रोडने आलो, मला ती बोलायला नका लावायचं, नाही बोलायचं मला त्या गोष्टी. आपल्या या रोडने येतो, जेव्हा मी डोंगरीत येतो तेव्हा जे नाही ते बऱ्याच गोष्टी बघायला भेटतात. तुम्ही एवढ्या तत्परतेने कारवाई नाही आहे तुमची. तुम्ही राहायला कुठे आहे? नवी मुंबईला. कुठे नवी मुंबईला? रबाळे. ओके. इथलं कोण आहे? इथलं डोंगरीच्या आसपासचे न्यू उल्हासनगर. बरं, यापूर्वी माझ्याकडे कोण आलं का भेटायला? ऍक्च्युली आमच्या माणसाची सर्वात मोठी चूक झाली की एवढं करण्याआधी एकदा जर आम्हाला भेटलं असतं आम्ही लगेच तुमच्यापाशी आलो असतो. 24 तास दरवाजा उघडा आहे माझा. सर विषय आमच्यापर्यंत आला. विषय आमच्यापर्यंत झाल्यानंतर आला ना. आता तुम्ही काय करा, आमच्या टीम बरोबर प्लीज. आम्ही सगळं सहकार्य करतो सर. फक्त आम्हाला ना ते कॉन्स्टेबल सोबत मला बोलायचं आणि त्यांचा मला व्हिडिओ पाहिजे. सगळे त्यांनी का गेले ते तुम्ही मला असं नाही पटत नाही तुमचं हे रिझन की ते त्यांच्यासोबत गेले. जबाबदारी नाही का शोधायची त्यांची? प्रश्नच नाही मला नाही सांग. म्हणजे तुम्ही ज्यांच्यामुळे गेले त्यांनाच पाठवलं, त्यांच्या काय कमी झालं तर कुणाचं? त्या माणसाचं व्यक्तीचं. त्यासाठी आपण लवकर शोधतोय ना. आपण तुम्ही त्याच माणसाला कसं लावू? त्यांना नाही पाठवलं, फक्त सगळी टीम माझी पुढे काय बरोबर झालं त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीमध्ये त्रस्त होऊन आत्महत्या करण्यात प्रवृत्त झाले त्याच माणसाला शोधायला लावलं. त्यांना ते म्हणजे काही ऍक्टिव्ह गेले नाहीत तिथे. सगळी माझी डीबी ऑफिसर टीम त्यांचा नंबर मी त्यांना कॉल लावून विचारतो का ते का गेले होते. मग पहिल्यांदा त्यांनी ते का गेले तिथं त्यांच्या हॉटेल, त्यांनी सकाळी त्यांना येऊन फाईल दाखवली इथे येऊन. ते सकाळी इथं फाईल घेऊन आले त्यांच्या हॉटेलचे लायसन्सचे. त्याचे काय त्रुटी होते ते त्याच्यानंतर त्यांना एवढं शिव्या देऊन एवढं आपण करून इथून लावायला लागलं. तुमचं नाव काय? वैभव खरतडे. हे बघा, जे सत्य आहे तिथपर्यंत आपण जाणार. त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका. फक्त बरोबर आमच्या राहा. आम्ही सर तुमच्या बरोबर आहे. फक्त आमच्या समाधानासाठी तुम्ही कॉल करून विचारा. आमचं काय म्हणणं नाही. आता पोलिसांची भूमिका बघा प्रत्येक वेळी. तुमचं सहकार्य दिसतंय सगळं आम्हाला सर, त्याच्याबद्दल वाद नाही. पूर्णपणे टीम पण आमच्या मनात ती शंका आहे म्हणून आम्ही बोलतोय. बरोबर आहे शंका. पहिला आपल्या माणसाला शोधून काढू. पहिल्या माणसात तुम्ही तुमच्या पद्धतीने मला फक्त तुम्ही स्पीकरवर टाका, त्यांना विचारा की बाबा तुम्ही का गेले होते. दोघं तुम्ही ना आमच्या बरोबर चला, आमच्या टीम बरोबर. आता आटगाव भागात तुम्ही यापूर्वी पाहिलं असेल. सगळ्यांनी पाहिजे. प्लीज दोघं तुम्ही जावा. माझी टीम ऑफिसर देतो. जेवढ्या लवकर आपल्याला शोधतात तेवढं शोधतात. मग तुम्ही जसं सांगाल तसं पुढचं होणार. चिंताच नको. तुम्ही मराठी माणसं आहे, तुम्ही पोलिसांना सहकार्य केलेले. परंतु तुम्ही व्यक्ती आलो त्याला अटकणार, आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून लगेच तुम्ही माणसं सेव्ह करणार. 100% सेव्ह करणार तुमच्याकडून काय गोष्टी त्यांना अगोदर तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तुमच्या समोर तपास होणार. तरी साहेब तसं नाही. मेंटल हेल्थ ऍक्ट आहे. माणूस जर त्याच्या मानसिक त्यांनी सरळ धमकी कशी दिली की तुम्ही तुमच्यावरती खोटे पिटा दाखल करू शकता म्हणून तुम्ही पिटा म्हणजे एखाद्या व्यवसाय करतो तुम्ही त्याला पिटा दाखल करू म्हणून धमकी देता. हे बघा, हे जुन्या गोष्टी ज्या केसेस आहेत त्या सगळ्या त्या पण आपण बघू. आपण तुमच्या समोर सगळा तपास केला जाईल. तुमचे जे काय दोघं चौघं असतील तुम्ही तो सहकार्य करा. तुमच्या समोर केला जाईल. 400 लोक समाधान वस्तू पण होईल. 400 लोक देतो मी. तिथले पण 200 देतो, इथले पण 200 देतो. माणसांची कमी नाही. आटगाव मध्ये काही 2-4 आणखी कुठलं लोकेशन जावा. गेलेत ना ऑलरेडी 2 जण गेले पुढे. कोण गेले ते? माणसं लगेच पाठवले. तुम्हाला तिथं पण लोक पाहिजे, तिथं पण टीम बरोबर गेले. आता सीसीटीव्ही फुटेज बघायला तुमचे आता जे आपला रोड आहे ते तर मग त्या भागात पण तुम्ही जावा. दोघं ते जावा. कारण पोलीस आता सगळे संख्या आम्ही सर तुम्हाला सगळं सहकार्य करतो. फक्त माझी एक विनंती आहे तुम्हाला
की ते खिलारे साहेब त्यांना एक आणि- कॉल लावा आ- आणि त्यांना विचारा की तुम्ही त्यांच्या लॉजवर जाऊन त्यांना काय बोलले आपण तुम्ही त्यांनी हे पाऊल उचललं का? आपण तासाभराने परत तुम्ही फुटेज परत ते भेटल्यानंतर सर ते नाही होणार ती चर्चा. त्या माणसाचं होणार- खच्चीकरण झालं ना आता खच्चीकरण होणार त्या लेवलला त्यासाठी कारवाई होणार का नाही, काहीतरी होणार. तुम्ही एक कॉल घ्या ना सर फक्त माझ्यासाठी प्लीज एक कॉल घ्या ना त्यांना खिलारे साहेबांना त्यांना एक कॉल घ्या की बाबा तुम्ही म्हणजे त्या माणसाला काय बोलले नेमकं एवढं का झालं त्याच्या समोर आपण करू, फक्त सीसीटीव्ही पहिलं पाहिलं फक्त पाहिलं जाऊ. ते आपलं हे कुठं आहे? कोणतरी दवा चार माणसं द्या तर कोण करावं पाहिजे. नाही ते शिवीगाळ गेली, धमकी दिली की ते दाखल करा, FIR दाखल करू 0 याच्यावर आणि पुन्हा कारवाई पण चालून दोन्ही एकत्र चालूच राहू द्या ना सर. हे बघा पहिलं आता जी गोष्ट घडलेली आहे आपली FIR घेतली. माझा असा आरोप आहे सर, ह्यांनीच गायब केलं त्यांना. बरं ठीक आहे, बघू ना आपण. हे बघा आता फेसबुक आणि ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या व्हेरीफाय होतात. त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका. कारण इट इज नॉट वन डे प्रोसेस. 6 महिन्यापासून टॉर्चर असेल माणूस, मग ह्यांनीच गायब केलं असेल नाही अधिकाऱ्यांनीच. बरं ठीक आहे ना, बघू त्याच्याबद्दल स्वतः आपले व्यक्ती समोर आले की होईलच सगळं, आणि सगळं डॉक्युमेंटरी किंवा सगळं आपल्याला पाहायला मिळेल. आता पहिले सीसीटीव्ही फुटेज आता माझी टीम गेलेली आहे. आमचे किती माणसं तुम्हाला सर पण मी काय बोलतो, त्या काय अडचण पोस्टमध्ये नाही. तुम्ही व्यवस्थित मुद्दे वाचले असतील. त्यांनी रितसर त्यांनी इथे लायसन वगैरे सगळं आणून दाखवले असताना मग- मालकाशी काय संबंध हा, मालक त्या संदर्भात ते हॉटेल मालक- OCCC आता आपण- यांच्याकडे कुठले राईट आहे त्याच्यामध्ये OCCC काय चेक करण्याचे? की जे राईट आपले ओनर आहे हॉटेलचे, हा. काय नाव त्यांचं? नाही, त्यांच्या ओनरचं नाव माहिती नाही, पण त्यांनी ते एक मुद्दा टाकलाय की OCCC विचारण्यात आले हे सगळे- अनधिकृत बांधकाम. हे पोलिसांना खरंच राईट आहे विचारण्याचे? आता इथंपर्यंत टॉर्चर केलं जात असं सर. जे बेकायदेशीर- बघा, हे एवढ्यापर्यंत जर मुद्दा जात असेल जे बेकायदेशीर असता पण असतात. सर, खरंच इकडे बिझनेस सगळे कायदेशीर चालतात? नाही, आता इकडच्या ज्याच्या- महत्त्वाचं सर, चालतात ऐका ना. बाकीचे? व्यवसाय हा अधिकृत आहे, त्यांचे लायसन्स सगळे काय आहे. प्रश्न- बिल्डिंग जर अनधिकृत असेल तर पण त्याचं आज त्यांना खरोखर कोणी बोलवलं काय बोललं आम्ही सगळे नावं देतो ना सर, तुम्ही एक कॉल घ्या ना फक्त. आम्ही तेच म्हणतो की त्यांना एक कॉल घ्या फक्त. आता त्याच्यामध्ये तपासात सगळे येणार. तपास म्हणजे काय एका मिनिटात देखील भेटत सगळं नाही, आमच्या मनाच्या समाधानासाठी फक्त तुम्ही एक कॉल घ्या की बाबा तुम्ही त्यांना काय बोलले म्हणजे काय झालंय म्हणजे तुमच्या बाजूने तुम्ही खात्री करून घ्या. हे बघा काय म्हणतो म्हणजे सगळ्याचा सोर्स काय आहे की व्हॉट्सअप पोस्ट कुठली पोस्ट आहे बरोबर पोहोचलो 1-10 मिनिटं मी त्यात कॉल सगळं लिहिलेलं आहे त्यांनी नाव दिलं सगळं दिलं त्याचा तपास होणार बरोबर आहे आता आणि कोणताही CCTV माणूस- करणार, हे बघा, आता कोणी कोणताही काय माणूस- कुठे नाव आहे त्याला सीसीटीव्ही फुटेज आपलं रोडचं बघायचं बाजूबाजूचे लोक कोणत्या दिशेने काय तसं तसं बघायचं पुढे. आता ह्याच्यामध्ये मी सांगतो कोणताही माणूस त्या दोन म्हणजे दादा सर, तुम्हाला एक कोणताही कोणताही माणूस त्यांच्यासोबत कोणतं द्या खूप सर, एक सांगू तुम्हाला, गेले. त्यांची पाठवलं. सुरुवात कशी झाली, त्यांनी स्ट्रगल ज्या पद्धतीने केलं ना सर, दोन. हा मला गॅरंटी हा व्यक्ती तसं पाऊल उचलू शकत हो, मग पण आता- आज इथपर्यंत पाऊल आता- उचलण्यापर्यंत जातं ना सर, मी हे त्या- खूप गंभीर आहे सर. मी त्या पोलिसांना विचारलं ते काय हो म्हणणार आहेत का? मला वाटतं चोपडे साहेब तुमचं पण नाव आहे बहुतेक. नाही. ऐका तुम्ही. वैभवजी ऐका तुम्ही. एक मिनिट हा. पण पूर्ण हॉटेल मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब असेल. वरिष्ठ पुरुष मी आहे. त्यांनी माझ्या तुमचं- समोर कधी हे गोष्ट आलेली नाही किंवा सांगितलं. त्यांनी असं सांगितलं असेल की तुम्ही केलं, असं होऊ शकतं किंवा तेच हा, किंवा मंत्रालयात फिरायचं. सर तुम्ही प्लीज आहे ना मंत्रालयात साहेबांना एक कॉल घ्या. तुम्ही रेकॉर्डिंग करता साहेब एक कॉल घ्या. करू हे बघा ऐका. नाही त्यांची पोस्ट एक कॉल घ्या. तुम्ही आमचं रेकॉर्डिंग करताय ना एक कॉल घ्या. बघा, मी काय म्हणतो सर बघा मला एक कॉल हवाय त्या त्यांच्या दोघांचा. हॉटेलवर तुम्ही कॅमेरामध्ये काय करता काय करता? तिथं आहे रेकॉर्डिंग मला माहिती नाही ती. वैभवजी ऐका हे ते बघा. मला 100% माहिती ती रेकॉर्डिंग आहे. तुम्ही एक्स्ट्रा का करताय माझं? वैभवजी ऐका हे बघा. हो, मी पण करतोय. ते करतात मी करतो. आम्ही एक सोशल आम्हाला right आहे, आम्हाला right आहे. बघू ना की मग